आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री शितोळे बापू, प्रमुख पाहुणे पी.टी. पाटील सर, आणि ज्यांच्यामुळं माझ्या मनातली भीती गायब झाली आणि ज्यांच्यामुळं माझ्या मनातली भीती गायब झाली आणि माझ्या मनामध्ये तुमच्या पुढे उभारण्याचं धाडस तयार झालं, ते माझे प्रशिक्षक श्री सचिन वायकुळे सर आणि बोधले सर, या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर या विषयावर बोलत असताना मी माझ्या वडिलांना विचारलं, हा आता बोलायचं तर आहे, पण समोर किती जण असते? मग माझ्या वडिलांनी सांगितलं, अरे तुझ्या भावंडासारखीच आहेत मुलं. त्या मुलांनी कितपत यश मिळवलंय? त्यांनी यश मिळवलंच नाही, त्यांनी यशाला खेचून आणलंय. ते म्हणतात ना, जे आपल्या हक्कात असतं ते जर सहज मिळत नसेल ना तर ते खेचून आणावं लागतं, आणि ते काम या ठिकाणी या मुलांनी केलंय. खरं तर आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना आपल्याला यशाकडे जाताना खूप वेळ लागतो. आपल्याला वाटतं आपला मुलगा आता या स्विमिंग क्लब मध्ये घातलाय, 1 वर्ष झालं त्याने काही मेडल मिळवलं नाही, 2 वर्ष झाली. त्याच्यावरून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक वृद्ध माणूस होता आणि त्यानं काय केलं, त्याला झाडं लावायची खूप आवड होती. मग झाडं लावायची आवड होती, त्यानं काय केलं, एके दिवशी जंगलामध्ये जाऊन एक अशा मोकळ्या पटांगणामध्ये एक बांबूचं झाड लावलं आणि त्याच्याकडेलाच प्राजक्ताचं झाड लावलं. आणि आपल्याला उत्सुकता असते, आज झाड लावलं, दुसऱ्या दिवशी जाऊन बघायचं झाडाला पालवी फुटली की नाही, पानं आली की नाही. मग त्यानं झाड लावलं, दोन्ही झाडांना पाणी खत केलं आणि दुसऱ्या दिवशी गेला, त्यानं पाहिलं त्यानं लावलेलं प्राजक्ताचं झाड चांगलं फुललं होतं, त्याला पालवी फुटली होती, पण कडाचं बांबूचं झाड तसंच. तो म्हणाला दुसऱ्या दिवशी येईल. मग 1 महिन्यानंतर आला. मग त्यानं पाहिलं प्राजक्ताचं झाड आता थोडं मोठं झालं होतं, त्याला चांगली फुलं लागायला लागली होती. मग त्यानं कडेला त्याची नजर गेली, पाहतो तर बांबूचं रोपटं तसंच. मग दुसऱ्या वर्षी तो गेला, त्यानं पाहिलं प्राजक्ताचं झाड आता आकाश कवेत घेऊन पाहत होतं आणि बांबूचं झाड तसंच. तिसऱ्या वर्षी गेला, परत त्यानं पाहिलं, अरे प्राजक्ताच्या झाडाची फुलं आता खाली पडायला लागली आणि हे झाड तसंच. मग एके दिवशी जोरदार पाऊस आला आणि पाऊस आला, तो घरात गेला. दुसऱ्या दिवशी बाहेर आला, बघतोय तर प्राजक्ताचं झाड भुईसपाट आणि बांबूचं झाड ताट कण्यानं उभं झालं होतं, त्याला पालवी फुटली होती, मोठं झालं होतं, बांबू लागले होते. मग यालाच म्हणतात आपण आम्हाला वायकुळे सरांनी गोष्ट सांगितली, ट्राय बट डोंट क्राय. त्या 1 वर्षात प्राजक्ताच्या झाडाने काय केलं, वरी वाढायला सुरुवात केली आणि बांबूच्या झाडाने काय केलं, मुळांकडे लक्ष दिलं. पहिल्यांदा मुळं मजबूत झाली पाहिजेत. मुळंच मजबूत नाही, वरी वाढण्याचा फायदा नाही. पहिलं मुळं मजबूत करून घ्या. हे आपल्याला मुलांकडून शिकायला मिळतं. मुलांनी काय केलं, अफाट प्रयत्न केले, आपली मुळं मजबूत केली आणि आता आकाश कवेत घेऊ पाहत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये आपण काही करत असताना आपल्या गुरूंचा वाटा हा आपल्या जीवनामध्ये असतोच आणि आपल्या मागे एका गुरूंचा हात असतो. तसं माझ्या मागं वायकुळे सरांचा तर हात आहेच, पण तुमच्या मागं एका व्यक्तीचं अफाट कष्ट आहे आणि ते म्हणजे बाळराजे पिंगळे सर. तुम्हाला वाटत असेल मी आता मेडल मिळवलं, मला
खूप अभिमान वाटतो, माझ्याकडे मेडल आहे, पण तुमच्यापेक्षा 10 पटीनं या सरांना तुमचा अभिमान वाटतोय. अरे माझा विद्यार्थी आहे, माझ्या विद्यार्थ्यांना आज माझं नाव किती मोठं केलंय. त्यांना काय पाहिजे असतं तुमच्यापासून? काय पाहिजे असतं? माझा विद्यार्थी आहे, माझ्या विद्यार्थ्याने माझं नाव मोठं करावं. आपले पहिले गुरु आई वडील असतात आणि दुसरे गुरु हे कोणी होऊ शकतं. पण गुरु कसा असतो, काही जणांना गुरु कसा ओळखतो माहितीये का? काही जणांना वाटतं छडी घेऊन मार मार मारणारा गुरु असतो. विनाकारण मारेल का हो? चुकलं तरच खवळतो. जिथं बरोबर असेल तिथं कौतुकही करतो. त्याच्या मनामध्ये आई वडिलांनी इतकी माया असते. आणि तुम्ही जितकं आई वडिलांचं नाव मोठं करता ना, तितकंच तुम्हाला न कळता त्याचं नाव मनातल्या मनात मोठं झालेलं असतं. जसं भातावरती साजूक तुपाची धार असते ना, तसा गुरु असतो. आणि या ठिकाणी मी तुमच्या भावासारखाच होतो. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि माझी पहिलीच वेळ आहे या विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची. मला एवढंच तुमच्या समोर बोलायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.